शेगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत शिरजगाव निळे येथील अन्याय करणाऱ्या ग्रामसेवक विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याबाबत बहुजन समाज पार्टी यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंचायत समिती शेगाव येथे केली तक्रार निवेदन दाखल। तक्रारीमध्ये म्हटले आहे की बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मागील दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रामपंचायत विरोधात धरणे आंदोलन केले होते, तरी सुद्धा समस्याचे निवारण न झाल्यास 4 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद बुलढाणा कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते। त्या उपोषणाची दखल घेऊन गट ग्रामपंचायत शिरजगाव निळेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी यांनी 25 सप्टेंबर 2023 रोजी लेखी स्वरूपात पत्र देऊन आमरण उपोषण 26 सप्टेंबर 2023 रोजी मागे घ्यायला लावले, परंतु बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिलेल्या आश्वासनपत्रास दाखवली ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केराची टोपली। त्या क्षणापासून आजपर्यंत वरखेड खुर्द येथील लोकांच्या कुठलेही समस्याचे निवारण न करता सचिव गट ग्रामपंचायत शिरजगाव निळे राजीव गावंडे यांनी कर्तव्यात कसूर करून दलित वस्तीतील लोकांच्या वस्तीतील पक्के रस्ते, नाल्या तसेच लाईटच्या समस्या व बेघर भूमिहीन लोकांना अतिक्रमित जागा नियमाकुल करून देण्याऐवजी या लोकांना वंचित ठेवले आहे। 2023 पासून ग्रामसेवक शिरजगाव निळे यांनी केवळ हेतू पुरस्कर लेखी आश्वासनाची पूर्तता सुद्धा केलेली नाही। वारंवार ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार बाहेर आणण्याच्या कारणावरून व उपोषणालाने आंदोलने करणाऱ्या लोकांविरोधात गट ग्रामपंचायत शिरजगाव निळे यांनी वरखेड गावातील लोकांना व ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी धरून समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते अजय रामदास गवई, मधुकर पंढरी अंभोरे व शेख मजीद शेख रफिक यांना अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन नोटिसा बजावल्या। तसे पाहता वरखेड खुर्द गावामध्ये भरपूर अतिक्रमण लोकांनी केलेले असून फक्त या 3 लोकांनाच नोटिसा बजावल्या, तर त्यामधील काही लोकांनी राहत असलेल्या त्या जागेचा 8 पाणीपट्टी घरपट्टी व राहत्या जागेचे कागदपत्रे सुद्धा शिरजगाव निळे गट ग्रामपंचायतला दिलेली असून अतिक्रमित घरे नियमाकुल केलेच नाही, घरकुलाचा लाभ सुद्धा दिलेला नाही, अशा लोकांनाच का नोटिसा बजावले, या सर्व प्रकारची सखोल चौकशी शिरजगाव निळे गट ग्रामपंचायत मधील कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधितावर कायदेशीर लोकांना उठवण्यासाठी ही जागा उपलब्ध करून देतात। कोणतेही शहनिशाणा करता तिथल्या घरकुल धारक लोक आहेत जे राहतात तिथं, त्या लोकांना नोटिसा काढल्या आणि त्या नोटिसामध्ये असे नमूद केलेले आहे की ही जागा स्मशानभूमीची असल्यामुळे या लोकांना हटवण्यात यावे। माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना निवेदन आहे, बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष या नात्याने, की ह्या जागेचा ह्या लोकांकडे स्थानिक लोकांकडे 8 असताना चुकीचे पत्र या लोकांना काढल्या जातात, तरी ह्या अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी, अन्यथा बहुजन समाज पार्टी ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल वरखेड गावाच्या समस्येबाबत। आणि तिथं आमच्या मागच्या वर्षी आमचं आंदोलन झालं होतं, आमच्या मागण्या मंजूर झाल्या मुख्यमंत्री साहेब, पण आजपर्यंत या लोकांनी तिथं कोणत्याच प्रकारचं काम केलेलं नाही। आणि आजही आम्ही PM जुंबळे साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्याकडे आम्ही आमची विषयाची बाब आहे की बा लोकांचे जे अतिक्रमण या ग्रामपंचायतीने नोटिसा काढलेल्या आहे हे घेऊन आलो आम्ही यांच्याकडे, आणि साहेबांनी आम्हाला वचन दिलं की बा कोणत्याही नागरिकांसोबत असा दुर्व्यवहार होणार नाही, आणि कोणत्याही खालच्या अधिकाऱ्यांनी जर असं केलं असेल या सचिवाने तर त्याला सोडल्या जाणार नाही, असं साहेबांनी सांगितलं। उद्या अजून BDO साहेब पण येणार आहेत, BDO साहेबांसोबत आम्ही उद्या चर्चा करणार आहोत आणि साहेब हा मुद्दा BDO साहेबांकडे मांडणार आहेत की जर जो अधिकारी जर जुमानत नाही आहे तर त्याच्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे, असं आमचा बहुजन समाज पार्टी विजय वाघमारे मी तालुका अध्यक्ष या नात्याने आपल्याला स्टेटमेंट देत आहे। आणि ह्या लोकांचं जर समस्या पार झाल्या नाही तर निश्चितच आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावं लागेल।